रवी सीड्स आलोट, टेरिटरी सेल्स मॅनेजर पदावर मी परभणीसाठी काम करतो. आज मी आलोय मिरखेल या गावी आणि मिरखेल या गावी प्रत्यक्ष मागच्या वर्षी उन्नती सोयाबीन रवी सीडचं आमच्या काही शेतकरी बांधवांना पेरलेलं होतं, तर प्रत्यक्ष आमच्या शेतकरी बांधवाशी संवाद साधण्यासाठी मी मिरखेल या गावी आलेलो आहे. रामराम भाऊ. रामराम साहेब. राम. आपलं नाव भाऊ? भरत बाळासाहेब देशमुख, राहणार मिरखेल, तालुका जिल्हा परभणी. मोबाईल नंबर 9551471010. भाऊ, मागच्या वर्षी तुम्ही आमच्या रवी सीडचं उन्नती सोयाबीनच्या किती बॅग पेरल्या होत्या? 4 बॅग पेरल्या होत्या साहेब. बर बर. त्याला उतार किती आला? त्याला झाले आपल्याला बघा साहेब 76 थैली. बर. मशीनची मशीन 4 बॅग. म्हणजे एकरी किती उतार आला? एकरी आपल्याला आपण ते विकलं, बियाणं काय ठेवलं नाही समजा घरी, तर आपल्याला एकरी 12 ते 12.5 क्विंटल झालं. म्हणजे एकरी 12.5 क्विंटल 100% झालं. अच्छा, उन्नती सोयाबीनचा तुम्हाला एकरी 12.5 उतार आलेला आहे. बर भाऊ, आता उन्नती सोयाबीन मध्ये तुम्हाला खास वैशिष्ट्य काय वाटलं? खास वैशिष्ट्य साहेब म्हणजे याला येलो मोज्याचं शिकायत नाही. बर. याचे पांढरे फुलं येतं. बर. बॅगची. आणि याच्यावर म्हणजे कसं आहे की असा किडीचा जास्त प्रादुर्भाव नाही. अच्छा. कीड याच्यावर म्हणजे नाही. 2च मी फवारण्या केल्या तरी. बर. त्याला तणनाशक मारलं नाही, काय नाही. नंबर 1 सोयाबीन आहे, व्हरायटी चांगली, सगळ्या शेतकऱ्यांना पेराव. आणि याच्या एका शेंगामध्ये किती दाणे आहेत भाऊ? त्याच्यात साहेब 3 ते 4 दाणे कंपल्सरी येतात. अच्छा, म्हणजे तुम्ही उन्नती सोयाबीन पेरल्यानंतर तुम्ही खूप समाधानी आहात? 100% समाधानी. आता मागच्या वर्षी तुम्ही 4 बॅग पेरल्या होत्या, येणाऱ्या वर्षी तुम्ही किती बॅग पेरणार? आता साहेब मी 7 बॅग पेरणार आहे यावेळेस. अच्छा. हो. आपलं नाव काय म्हणलं भाऊ? भरत बाळासाहेब देशमुख. भरत भाऊ सोबत मी आता जो संवाद साधला, तर भरत भाऊचं असं म्हणणं आलं की उन्नती सोयाबीन पांढऱ्या फुलाची व्हरायटी आहे. एका शेंगामध्ये 3 ते 4 दाणे आहेत. त्याच्यानंतर हे जे उन्नती सोयाबीन आहे ते येलो मोजाक म्हणजे हायदा रोगाला हे बळी पडत नाही आणि दाणा वजनदार टपोरा असल्यामुळे, वजनदार असल्यामुळे उत्पन्न सुद्धा जास्त येत आहे, असं त्यांनी प्रत्यक्ष मला सांगितलेलं आहे. तर भरत भाऊ, तुम्ही आज तुमच्याकडून आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगणार? शेतकरी बांधवांनी साहेब या येणाऱ्या सीझनला या व्हरायटीवर विश्वास करून, आणि मी सांगतो तर प्रत्येक शेतकऱ्यांना 2 तरी बॅग यावेळेस पेरून बघावे. अच्छा. की ते तुम्हाला उद्या चालून गॅरंटी. अच्छा. शेतकऱ्याला हे आपले भरत भाऊ होते. आम्ही भरत भाऊ जवळपास 2 वर्षापासून उन्नती सोयाबीन पेरतात आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये आता प्रत्यक्ष हे गव्हाचं पीक दिसतंय, हे सुद्धा RSR 101चं पीक आहे. यांनी 2 बॅग घेतलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आलं की हे पीक सुद्धा चांगलं आहे साहेब, याची नरम पोळी खाण्यासाठी सुद्धा चांगले. भरत भाऊ गेल्या वर्षी सुद्धा पेरलं? गेल्या वर्षी साहेब पेरलं होतं. 40 किलो पेरलं होतं, 20-20 किलोच्या 2 बॅग. आपल्याला 27 थैल्या शिवून झाल्या याच्या. बर. 40 किलोला. 40 किलो. खायला एकदम अशी नरम सुत पोळी आहे. आणि म्हणजे याच्यावर सुद्धा साहेब असा म्हणजे ते तांबुरा गिंबुरा रोग पडत नाही गव्हावर सुद्धा. अच्छा. फवारणी सुद्धा करायची गरज नाही. धन्यवाद भाऊ.